पुण्यात मनसेनं महापालिकेच्या समोर जोरदार आंदोलन केलं। एका होडीत बसून पालिकेचा निषेध करण्यात आला। पुण्यात सातत्यानं पावसाचं पाणी का तुंबतंय असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे? आता पालिकेसमोर आपण बघू शकतो सगळे मनसेचे आंदोलक जे आहेत ते आंदोलन सुरू केलेले आहे आणि त्यांचं म्हणणं तेच आहे। काय अजय, आंदोलन कशासाठी केले? होडी कशासाठी आणली? गेल्या 2 दिवस पुण्यात ज्या पद्धतीने पाऊस झाला आणि अगदी छोट्या प्रमाणात झालेला पाऊस असताना सुद्धा ज्या पद्धतीने पुणे तुंबतंय, एवढंच नाही तर गेल्या 2 दिवसात एका युवकाचा मृत्यू झालाय झाडाची फांदी पडून। सातत्याने जेव्हा जेव्हा पाऊस येतो अशा पद्धतीने घटना घडतात। या घटना घडणं हे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं अपयश आहे। पुणे महानगरपालिकेचे अधिकारी फक्त पैसे खाण्यात गुंग आहेत। कुठल्याही स्वरूपाने इतर नदे जे पावसाळी गटर आहे त्याचा गाळ काढला जात नाही, तो गाळ तसाच आहे। अगदी पालकमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी बैठक घेऊन सांगितलं की बाबा तो गाळ काढा। म्हणजे महानगरपालिकेचं प्रशासन अक्षरशः झोपलेलं आहे आणि ते प्रशासन जर जागा झालं नाही आणि पुणेकरांच्या जीवाशी अशाच पद्धतीने ते खेळत राहिलं तर मात्र या अधिकाऱ्यांना मनसेचं खळखटाक आंदोलन कसं असतं हे नक्की अनुभवायला मिळेल। आज होडीत बसलोय कारण का आता पुणेकरांना होडी द्यायची वेळ आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बजेट टाकावं लागेल की पुणेकरांसाठी होड्यांसाठी सबसिडी द्या आणि भविष्यात द्या, कारण हे प्रशासन झोपलेलं आहे। प्रशासनाने 1 महिन्यापूर्वी सगळा गाळ काढला पाहिजे। पुणे शहराच्या ठेकेदारावर कंट्रोल नाही। गाळ जो काढतो तो गाळ तिथंच वर ठेवतात, पहिला पाऊस आला की तो गाळ परत आत जातो। याच्या कुणाचं नियोजन नाही। हे सगळं असताना प्रशासन 24/7च्या लाईन टाकण्यामध्ये बिझी आहे। आताही धोधो पाऊस पडतो, रस्त्यांना खोदाई चालते। याचा अर्थ आयुक्तांनी आणि प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे। जनरल बॉडी नसल्यामुळे यांना विसरायला कोण नाही आणि या सगळ्या गोष्टीचा येऊन आता आम्ही या ठिकाणी होडी आणली, परंतु 8 दिवसांनी सुधारलं नाही तर अख्खा गाळ ज्या ठिकाणी गाळ असेल सगळ्या नाल्यांचा गाळ गोळा करणार आणि तो गाळ अख्खा घेऊन आयुक्तांच्या कार्यालयात देऊन टाकणार। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार पुणे महानगर प्रशासन आहे आणि या प्रशासनाने हे काम पावसाच्या आधी केलं पाहिजे। महिनाभर अगोदर माहिती होतं की यावर्षी पाऊस जोरात पडणार आहे, हे माहीत असताना सुद्धा या पद्धतीने केलेलं काम आहे। पुणे शहर हे मेट्रो सिटी आणि अतिशय 10,000 कोटी प्लसचं बजेट आहे आणि असं असताना पुणेकरांना पाण्यात 2-2 तास 3-3 तास घरी जायला लागतात। हे निव्वळ प्रशासनाचा बेजबाबदारपणा असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही सहन करणार नाही। भविष्यात पूर्ण काळ आयुक्तांच्या खळखटाकमध्ये आंदोलन करू, नाहीतर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये भविष्यात लोकांना होडीचं। खरं तर आता पुण्यावरील रस्त्यावर गाडीची गरज नाही तर होडीची गरज आहे। खरं तर ज्या पद्धतीने रस्त्याचा नाले नद्यांसारखा परिस्थिती झालेली आहे, त्यामुळे आज आम्ही होडी घेऊन आलोय आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या प्रशासनासमोर करू। होडीत बसून आंदोलन करतं कारण याचे की पुण्यात रस्त्यावर होड्या चालवाव्या लागतात। लोकांनी काल प्रत्यक्ष करून दाखवलं काही। याला जबाबदार पालिका प्रशासन आणि यापूर्वीचे जे कोण सत्ताधारी आहेत, नाले वळवलेत आणि हे रोड सिमेंट केलेत ना, त्याच्या खाली जे स्ट्रॉम लाईन असतात त्या टाकल्या नाही पावसाळ्याच्या, म्हणून या पुण्याच्या रस्त्यांना नद्या नाल्याला पूर आल्यासारखी परिस्थिती होती आणि त्यात पुणे बुडून जायची परिस्थिती, म्हणून हे होडीत बसून आंदोलन करत। बर चंद्रकांत, पुण्यातली मनसेची अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्याची परंपरा या निमित्तानं सुरूच असल्याचं दिसतंय। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।